जिल्ह्यातील अड्याड पोलीस हद्दीतील घरफोडीची घटना समोर आली आहे। फिर्यादी धनराज कडू कायते वय 52 वर्ष, राहणार टेकेपार येथील शेतकऱ्याच्या घरातील लोखंडी अलमारीमध्ये एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये 1,40,000 रुपये जमा करून ठेवले होते। 7 फेब्रुवारीला सकाळी परिवारासह बँकेमधील पैसे काढण्यासाठी लाखनी येथे बँकेत गेले व आपल्या घरी परत आले असता त्यांच्या बेडरूमचा दरवाजा खुला दिसला व सामान अस्ताव्यस्त पसरलेला दिसला। त्यांना आपल्या घरात घरफोडी झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी अड्याड पोलिसांना फोन करून चोरी झाल्याची सूचना दिली। लगेच अड्याड येथील ठाणेदार धनंजय पाटील हे त्यांच्या स्टाफसह घटनास्थळी हजर झाले। त्यांनी आजूबाजूला चौकशी करून फिंगरप्रिंट एक्सपर्ट व डॉग स्क्वॉड यांना बोलवून फिर्यादीच्या माहितीवरून घरशेजारी भुरुट्या चोरी करणारा पियुष रवींद्र जगनाडे वय 20 वर्ष, राहणार टेकेपार याच्यावर संशय दर्शविल्याने ठाणेदार धनंजय पाटील यांनी वरिष्ठांना माहिती देऊन सणाचाही विलंब न करता आरोपीला नागपूर येथे शोधाशोध घेऊन आरोपीला गांधीबाग नागपूर येथून अटक करून अड्याड पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले। सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिकारी मनोज सिडाम यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन अड्याडचे ठाणेदार धनंजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक मांदाडे, पोलीस हवालदार रहांगडाले, पोलीस शिपाई वैद्य निर्वाण बोरकर यांनी केले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज नितीन वरगंटीवार, तालुका प्रतिनिधी पवनी। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।